हाय, सकाळी सकाळी बागेत जायचं आहे. छोटीशीच बाग आहे माझी. चला आज काय दाखवणार आहे मी तुम्हाला सांगते. आंब्याचं झाड आहे आमच्या समोरच आणि इथं भरपूर असं सकाळपासून ना अगदी पहाटेपासून कोकिळेचं कुहू कुहू चाललेलं आहे बघा. आवाज येते का म्हणून मी थांबलेले. आणि आज मी काय दाखवणार आहे सांगते. आता हा तर वॉटर बांबू आहे, मला काढूनच टाकायचं आहे. पण आज मी इथं बघा प्लेट आणि कात्री घेतलेली आहे. कशासाठी ते पण सांगते. कुंडीमधला आळू काढायचं आहे. तर आळूची पानं कशी आहेत काय हे सांगणार आहे मी तुम्हाला, दाखवणार पण आहे. आणि चला म्हटलं इंट्रो करूया आपण. तर बागेत बसून मस्त असं कोकिळेचं कुहू कुहू चाललेलं आहे. चला आता दाखवते तुम्हाला मी आळू कसा लावला आहे ते. हा आहे कुंडीतला आळू बघा, मस्त असा आणि छान वाढला आहे. फुल वाढ झाली आहे आळूची. आणि गड्डे ना मी किती लावलेले ते पण सांगते. अगदी 2 गड्डे लावलेले. हे बघा, बघताय ना तुम्ही कुंडीतला आळू मी अगदी 2 गड्डे लावलेले आणि छान असे आलेत. आता हे वाळलेले वगैरे पानं आहेत ही काढून मी अशीच इथं ना कट करून टाकते कुंडीमध्ये, जेणेकरून ना कालांतराने याचं खत होतं. हे बघा, हे वाळलेली पानं आहेत. वड्या करायचं मला झालंच नाही, बरेच दिवस झालं. आणि महाशिवरात्रीच्या वेळेस मी माहेरी गेलेले गोटखिंडीला, तर तिथून आळूचे 2च गड्डे आणलेले. 2 गड्ड्यांचे एवढा छान असा ना गुच्छ तयार झाला आहे. आणि ह्याच्या एक वेळा मी आळूच्या वड्या केल्यात. तशा तर 2-3 वेळा झाल्या असत्या, पण करण्याविना राहून गेलं आणि एक वेळाच झालेत. असं म्हणतात की आळू फक्त म्हणजे आपण आंघोळीचं जे पाणी जातं त्याच्यावरती येतो. आपण लहानपणापासून मी तरी बघितले की असं कुठं सांडपाणी असते ना तर तिथं आळू वाढलेला असतो. पण असं काही नाही, असं कुंडीमध्ये सुद्धा छान आळू येऊ शकतो. आणि बघू शकता ह्याचं किती गुच्छ तयार झाला आहे. आणि आता मी आळू काढून घेणार आहे. अगदी इथून काढून घेते असे. आणि याचे जे शिरा आहेत त्या अशा काळ्या आहेत. मस्त पटपट पटपट आळू काढून घेते. खूप दिवस झालं काढायचं होतं पण माझ्याच्याने ते होतच नव्हतं. आज म्हटलं चला स्पेशल आपण आळूवडी बनवायचे. आता रेसिपी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. कुंडीमध्ये पण छान आळू येऊ शकतो बरं का. हे बघा किती पानं निघाली. ही छोटी छोटी आहेत ती पण मी